मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो, नागाची कुमटी या ठिकाणी आलोय आणि परवा दिवशी दिनांक 13/3/2024 रोजी भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान आहे श्री कुंभकेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त. त्याचं कुंभेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त त्याबद्दल आढावा घेण्यासाठी आलोय. यात्रा कमिटी ग्रामस्थ वगैरे आपल्या सोबत आहेत. जाणून घेऊन नियोजन कसं आहे. नमस्कार. नमस्कार सर. पहिल्यांदा मी सांगू इच्छितो, इथे मौजे नागाची कुमटे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे कुंभेश्वर श्री कुंभेश्वर यात्रेनिमित्त आपण भव्य असं बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचा आढावा घेण्यासाठी श्री गणेश तांबे सर इथं आलेला आहे. त्यांचे मी प्रथमतः आभार धन्यवाद हे करतो. त्यानंतर मी सांगू इच्छितो की इथे जे आपण मैदान घेतो, आज ह्या मैदानाचे साधारणतः 4थं वर्ष आहे. तर आपण जे आतापर्यंतची जी मैदानाची पार्श्वभूमी आहे, कधी कुठलेही म्हणजे यात्रेचं मैदान असल्यामुळे इथं आपण जे गाड्या येणार आहेत किंवा जे हे येणार आहे, आपली प्रवेश फी येणार आहे, त्याच्यावरती कुठलंही आपलं अवलंबित्व नाहीये. आपण जेवढी काही बक्षीस असते पूर्णच्या पूर्ण रक्कम आपण त्या विजेत्यांना देत असतोय. दुसरी गोष्ट, यावर्षी आपण प्रथमतः बक्षिसासोबत कुंभेश्वर केसरी मानाची चांदीची गदा ही पण 7 गाड्यांच्या 7च्या बक्षिसासोबत आपण इथे देणार आहोत. बाकी आपली जी फाटी जे आहे, म्हणजे जे अंतर आहे ते साधारणतः 975 फुटाचं अंतर आहे. त्या दृष्टिकोनातून आपण इथे मैदान बनवलेलं आहे आणि मैदानाचं सांगण्याचा हे भाग असा आहे की आपण बक्षिसाची रक्कम जरी थोडी ऍडजस्ट केलेली असली तरी जे म्हणजे मैदानाचे जे नियोजन आहे ते एकदम प्रॉपर केलेलं आहे. म्हणजे मैदानामध्ये कुठेही कोणत्याही म्हणजे मनुष्य असो किंवा प्राणी असो यांना कुठेही अडचण निर्माण होईल अशी कोणतीही गोष्ट आपण शिल्लक ठेवलेली नाही. म्हणजे मैदानावरती पूर्ण फोकस करून कोणताही म्हणजे हे होईल म्हणजे इजा वगैरे होईल अशा दृष्टिकोनातून आपण पूर्ण काळजी इथे घेतलेली आहे. धन्यवाद. नक्कीच. म्हणजे मित्रांनो बघा, बैलगाडी मालकांसाठी म्हणजे प्रेक्षक असतील, बैलगाडी मालक सर्वांसाठी सोयीस्कर केलेलं आहे. कोणाला इजा दुखापत होऊ नये. बक्षिसाचं त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता 75 कमी वाटतंय, पण 75 मागचं कारण काय सांगितलं त्यांनी? 75,000 ठेवलं, परंतु 7ही गाडी मालकांना चांदीची गादा आहे. आणि दुसरी गोष्ट, पल्ला ओपनच्या मापात आहे. ओळख वशिला काय चालणार का? ओळख वशिला अजिबात चालणार नाही. पाहुणे मंडळी ही अजिबात कोण वशिलाबाजी ही चालणार नाही. ज्यांना वशिला लावायचे त्यांनी मैदानाला नाही आलं तरी चालेल. आणि असताना हे मैदान आमचं कसं आहे, महादेवाचं आमच्या गावात देवस्थान आहे, त्यामुळे आम्हालाच ती चालत नाही आणि देवाला चालत नाही. त्यामुळे आम्ही काय करीत नाही, आता पण केलं पण नाही करणार पण नाही. वशिलाबाजी चालणार नाही. तुम्ही 75,000 आहे ना, असं रोख कॅश मोजून घ्यायचा. रोख कॅश असं पाकिटात ही काय नाही, रोख कॅशच मोजून घ्यायचा. बैलगाडी कमी येऊ जास्त येऊ 75,000 तुम्हाला मोजूनच देणार हेच. नक्कीच. बघा मित्रांनो, म्हणजे कमिटीचं कसं आता एकोपा इतक्या ग्रामस्थांची त्यांनी सांगितलं बक्षिसात कुठलीही तडजोड नाही. गाडी कमी येऊ जास्त येऊ बक्षीस हाही भेटेल. चांदीच्या गादा 7ही गाडी मालकांना आहेत. नोंद किती वाजेपर्यंत असेल आपली? सकाळी आम्ही 9 वाजता मैदान कंप्लीट चालू करणार. कंप्लीट 1 वाजता बंद करणार. 1:01 कुणाचीही गाडीची नोंद घेणार नाही. किती जवळ असं, जवळ असो, पाहुणा असो, कोणीही असो, गावची असली तरी घेणार नाही. नक्कीच. काय होतं, बैलगाडी मालकांना विनंती राहील माझी की लवकर या, कारण बघतोय आपण बरेचसे मैदान आता फायनल होत नाहीत. त्याचं कारण काय तर उशिरा येणं, आणि उशिरा आल्यामुळे मैदान लेट सुरू होतं. मैदान लेट सुरू झालं की प्रवेश फी नोंद मध्ये वेळ जातो. नोंदीत गट, सेमी आणि फायनल अंधार पडतो आणि काय अडचण निर्माण होत. अंधार पडला की आपण बैल पळवू शकत नाही, कारण लाख मोलाची वस्तू असते आपली. त्यामुळे बैलाला अंधारात पळवू शकत नाही, त्यामुळे फायनल कॅन्सल होतो. मग कमिटीला ते सगळ्यात गोळा म्हणजे सगळ्यात वाटायला लागतं. त्यापेक्षा फायनल झाला, तुम्हाला यात्रेचा गुलाल भेटतो आणि कमिटीला समाधान वाटतं का तर यात्रेचं मैदान घेतलेलं फायनल उजेडासकट संपन्न झाला. कमिटीला आनंद होतो की पुढच्या वर्षी याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपण नियोजन करू, की बैलगाडी मालकांनी यंदा चांगला प्रतिसाद दिला. तर माझी विनंती राहील की बैलगाडी मालकांनी लवकर उपस्थित राहावा आणि 13 तारखेला मैदानात शोभा वाढवा. काय सांगाल मैदानाबद्दल, काय सांगाल? 13 तारखेला कसं नियोजन बैलगाडी मालकांना काय सांगाल? बैलगाडी मालकांनी वेळेत यायचं आहे. सगळं जे आपण जे फायनल जी घ्यायचं आहे आपण, आणि सगळं जे नियोजन आहे सगळं व्यवस्थित केलं जाणार आहे. फायनल आपल्याला स्वच्छ सूर्यप्रकाशात घ्यायचं आहे. कोणताही दंगा वगैरे काहीही चालणार नाहीये. मैदान सगळं व्यवस्थित आहे, कुठलीही अडचण नाहीये. विहिरीचा ह्याचा काही अडचण नाहीये किंवा
जे आता व्हिडिओ मध्ये जो खांब दिसतोय त्याच्या पुढूनच आपण हो. सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे मित्रांनो काही अडचण नाही. खांबाचं सांगायचं, जो खाली खांब आपण बघितला सुट्टीच्या ठिकाणी, तो ऍक्च्युअली सुट्टीच्या पाठीमाग खांब आहे. त्यामुळे खांब वगैरे काय अडवा नाही. दोन्ही साईडला तर बॅरिगेट लागणार आहे का? लागणार आहे. दोन्ही साईडला 100 फुटाची बॅरिगेट लागणार आहे. म्हणजे उद्या मित्रांनो उद्या बॅरिगेट लागणार आहे. आणि महत्वाचं दोन्ही साईडला कुठली अडचण नाही. जर एखादी गाडी लकीली बाहेर जर गेली, कारण ओपन आहे जात नाहीत शक्यतो, पण एखादी चूक बोलून एखादी बाहेर जर गेली तरी कुठेही अडचण नाही. एवढे शेत आहे त्यामुळं बैलाला दुखापत किंवा इजवलं असं काही आसपास नाही. पल्ला आपला साधारणतः किती फूट आहे? पल्ला आमचा 975 फुटाचा आहे. म्हणजे ओपन योग्य पल्ला आहे. पण योग्य पल्ला आहे. 950 ते पावणे म्हणजे 975 फूट पल्ला आहे. आणि महत्वाचं रान काटा नाही, कुठं दगड वगैरे काय नाही, सप्प एकदम प्लेन पाटे, थोडं थांबायला अडचण नाही. पल्ल्याला विषय काय माहितीये का, की दुसऱ्या बैलांना सुद्धा चांगला आहे. म्हणजे रेतवाड नाही आणि मऊ रान नाही, कटाव असल्यामुळे पळायला चांगला आहे. तुम्ही आता नेहमीचीच फाटी, तुम्हाला काय सांगायची जास्त गरज नाही. बैलगाडी मालकांना फाटी माहिती आहे, परंतु एक प्रत्येक वर्षी काहीतरी बदल होतात. जसे की यात्रा कमिटीने यंदा बदल केले, 75,000 बक्षीस ठेवले, परंतु चांदीच्या गादा 7 बैलगाडी मालकांना भेटणार आहे. तो एक वेगळा सन्मान असतो बैलगाडी मालकांना. कारण गुलाल महत्वाचा. आत्ता बघायला गेलं तर चालू सीझन मध्ये बघितलं तर रकमेच्या मैदानापेक्षा बैलगाडी मालक गुलालाला महत्व देतात. आणि जेवढे बक्षीस बघत नाहीत की ते आता काय काय ठिकाणी 51,000 असतं, परंतु बैलगाडी मालक चांगला प्रतिसाद देतात. त्याचं कारण काय असतं तर गुलाल घ्यायचे, यात्रेच्या गुलालाला महत्व आहे. कारण ही परंपरा आणि संस्कृती आपली पहिल्यापासून यात्रेच्या मैदानापासून सुरू आहे. म्हणजे यात्रेला मैदान व्हायची त्याची संस्कृती आहे बैलगाडीची, ना की वाढदिवसाची वगैरे. त्यामुळे मैदान चांगलं होणार आहे. कोणी मनात शंका नका, अफवांना बळी पडू नका. मैदान रितसर पारदर्शक होणार. इथं ओळख वशिला काय चालणार का? काही ओळख वशिला कोणत्याही प्रकारचं चालणार नाहीये. कोणी जरी आले आणि काही जरी म्हणले आमची गाडी इथून पळवा, जे काय रितसर चिठ्ठी येईल, जे काय तास येईल त्या तासातूनच पळावे लागेल. कोणत्याही प्रकारचा वशिला चालणार नाही. तुमच्या गावात वगैरे काय गावगट वगैरे तसं काय? गावगट काढला जाईल. एक 5-6 गाड्या आहेत आमच्या, त्याच्यामुळे गावगट काढला जाईल. गावगट झाल्यानंतर त्यात कसं करणार का? ते डायरेक्ट सेम गाडी फायनलला पळून जाणार का? नाही, गटानं सेमीला पळणार. सेमीला फायनल. हा, म्हणजे मित्रांनो जरी समजा आता एक त्यांच्यात एक गट झाला, ती गाडी गट पास होईल, ती गाडी तुमच्या म्हणजे सीमित पळणार. म्हणजे जे परगावचे बैलगाडी मालक आहेत त्यांच्या सीमित ती गाडी पळणार, आणि त्यातनं राहिली तर मग ती फायनलला. पण डायरेक्ट गाडी बिडी काय नाही की बाबा गावची गाडी आहे, मानाची गाडी आहे, तसलं काय नाही. ते रितसर पळणार आणि 3 फेर पडूनच राहिली तर तिला फायनल असणार आहे. त्यामुळे असं का नाही की गट काढला डायरेक्ट फायनलला गाडी घेतली, तसं नाही. कमिटीने सांगितले नियमानं रितसरपणेच मैदान होणार. 3 फेऱ्याचं मैदान आहे. गावातल्या गाड्या सुद्धा 3 फेऱ्या पळायला लागतील. म्हणजे गट सेमी आणि फायनल तरच निकाल, नाही तर डायरेक्ट ओळख वशिला. आणि मानाची गाडी तसलं आहे का काय? नाही, काय मानाची गाडीचा विषय काय. हा, मग म्हणजे महत्वाचं असतं मित्रांनो. बघ कमिटीनं सांगितलं मान वगैरे काय नाही, जे आहे तिथनं पळा आपलं. कारण त्या फाटीवर येईल त्या फाटीवर त्यांना पळावं लागणार आहे. कुठनंही कुठल्याही साईडला आलं तरी त्यांना त्या फाटीवर पळावं लागणार आहे. हा, मग असं का नाही बाबा गावची गाडी आतमध्ये पळेल पळणार असं काय होणार. माझी चिठ्ठी जिथं निघेल त्या चिठ्ठीवर त्याला त्या फाटीवर पळावं लागणार आहे. नक्कीच. मित्रांनो एक आगळं वेगळं पण म्हणतो आपण, तसं यात्रा कमिटीचं चांगलं नियोजन आहे. तर 13 तारखेला मौजे नागाचे कुमटे, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रा कमिटीच्या यात्रेच्या मैदानात शोभा. बोला. आमच्या मैदानाचं एक असं वैशिष्ट्य आहे की जो ह्या मैदानाचा जो गुलाल घेतो तो वर्षभर गुलालात राहतो. हे आमच्या ग्रामदैवताचं एक महत्व आहे. नक्कीच मित्रांनो, म्हणून मी तुम्हाला त्याच्या अगोदर सुद्धा म्हणलं मी, कारण बैलगाडी मालक यात्रेच्या मैदानाला का प्रतिसाद देतात तर त्याच्या मागचं हे कारण असतं. ज्याला गुलाल भेटतो तो गुलालात राहत असतो आणि त्या भगवंताचा आशीर्वाद, ग्रामदैवताचा आशीर्वाद पाठीमाग असतो. जशी बैलगाडीवर काय म्हणतात शेवागिरीचा गुलाल आपल्याला पाहिजे, तसंही कुमटेगावच्या महादेवाचा जो गुलाल घेतो का नाही तो कायम वर्षभर कायम गुलालात राहतो. जशी शेवागिरी महाराजाचा गुलाल पडतो ना म्हणून तसा ह्या कुमटेगावच्या महादेवाचा जो गुलाल पडेल ना तो कायम वर्षभर गुलालात राहणार. नक्कीच. म्हणजे मित्रांनो एक कसं असतं, यात्रेला खरी शोभा असते, यात्रेला शोभा म्हणजे मैदान, आणि ते गावोगावी होत असतात. आणि गावच्या ग्रामदैवताचं वैशिष्ट्य असतं प्रत्येक गावच्या, की त्या गावच्या गुलाल जी गाडी घेईल ती गाडी पुढे गुलालात राहणार, हे महत्व असतं. त्यामुळे यात्रेचं मैदानाचा गुलाल बैलगाडी मालकांसाठी महत्वाचा असतो. तर येत्या 13 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मैदानात शोभा वाढवा. बोलताय का अजून काय सांगाल तुम्ही? काय सांगाल बैलगाडी मालकांना? वेळेत यावं त्यांनी आणि वेळेतच फायनल व्हावा एवढं सांगतो. मैदान ही रीतसर होणार, काही गडबड गोंधळ होणार नाही. कुणाला काय ओळख वशिला काय नाही, ओळख वशिला तसलं काय चालणार नाही.
गाडी मालकाने वेळेत यावं, वेळेत झोपावी, शासनाच्या नियमानुसारच ही होईल, मैदान होईल. त्याची काय सर्व बक्षीस व्यवस्थित म्हणजे देण्यात येतील, रिस्तर देण्यात येतील. त्यात आम्हाला मोठा आनंद आहे. गाडी मालकाने सहकार्य करावं, गाडी वेळेत नोंद करावी, खाली गेल्यानंतर वेळेत सोडावी. नक्कीच मित्रांनो, आता बैलगाडी मालकांच्या सगळ्या इच्छा इथं पूर्ण होणार. म्हणजे कोणावर अन्याय नाही, ओळख वशिला नाही, म्हणजे कोणती पार्सलिटी होणार नाही की बाबा हे ओळखीचा आहे तो ओळखीचा आहे. सगळं नियमानं, शासनाच्या नियमानं मैदान होणार आहे आणि एक रुपया रक्कम कमी दिली जाणार नाही. त्यामुळं सर्व बैलगाडी मालकांना विनंती, 13 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मौजे नागाची कुमटे, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी उपस्थित राहून कुंभेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त जे भव्य देव ओपनचं मैदान आहे त्या मैदानात शोभा वाढवा आणि सर्वांनी वेळेत या, वेळेत नोंद करा आणि यात्रा कमिटीला सहकार्य करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावाने कुंभेश्वर महाराज की जय. शिवर महादेव.